डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग तर विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर विद्यार्थ्यांचे अलॉटमेंट साईडवर उपलब्ध झालेली आहे। तर तुम्हाला अलॉटमेंट जर चेक करायचं असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम साईडवर यायचं आहे। साईडवर आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे 3 डॉट दिलेले आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही नोटिफिकेशन जे बार आहे यामध्ये सध्या तुमचे अलॉटमेंट लागणार अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे। परंतु जर तुम्ही इथे डॅशबोर्डच्या ऑप्शनमध्ये जर आले तर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला एक ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे प्रोव्हिजनल अलॉटमेंट। फक्त यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की सध्या जे अलॉटमेंट आहे इन्स्टिट्यूट वाईज तुम्हाला चेक करावं लागेल, कारण की इन्स्टिट्यूटनुसारच तुम्हाला अलॉटमेंट हे उपलब्ध करून दिलेलं आहे। यामध्ये तुम्ही पर्सनली तुमचा जो ID आणि तुमची जन्मतारीख टाकून सध्या तुम्ही चेक करू शकत नाही आहे, परंतु हे ऑप्शन थोड्या वेळामध्ये उपलब्ध केले जाऊ शकते। त्यामुळे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्टला क्लिक करावं लागेल। यामध्ये अशा प्रकारे कॉलेजचे नाव आहे आणि इथून तुम्हाला जी PDF आहे ही तुम्ही डाउनलोड करू शकता। बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथून PDF डाउनलोड करून घ्यावं लागेल। साधारणतः आपण जर आता एक अमरावती गव्हर्नमेंटची जर चेक करतो म्हटलं तर इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ही लिस्ट ओपन होऊन जाणार। यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता। आपण ही माहिती ब्लर केलेली आहे कारण की यामध्ये संपूर्ण पर्सनल इन्फॉर्मेशन असल्यामुळे। तर अशा प्रकारे तुम्ही कॉलेजनुसार सध्या तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता, परंतु लवकरच ऑप्शन येऊन जाणार ज्यामध्ये तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन ID टाकून सुद्धा अलॉटमेंट चेक करू शकणार आहात। तर आता विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर तुम्ही स्टार्टिंगला जी कॉलेजची लिस्ट अपलोड केलेली आहे म्हणजे फॉर्ममध्ये ॲड केलेली आहे, तर त्यामधील तुम्ही स्टार्टिंगला जे कॉलेज टाकलेली आहे तुम्हाला वाटत आहे की या कॉलेजमध्ये आपला नंबर लागू शकतो कारण तुम्ही कट ऑफसुद्धा चेक केलेले होते, तर तुम्ही त्या कॉलेजची लिस्ट एकदा चेक करा त्यामध्ये तुमचे नाव आहे का, कारण की डायरेक्टली PDF डाउनलोड होत आहे त्यामध्ये तुम्ही नाव चेक करू शकता। आणि तुम्हाला इथे जे ऑप्शन आहे सध्या प्रोव्हिजनल अलॉटमेंटचं, तर इथे आपल्याला एक ऑप्शन येऊन जाणार थोड्या वेळामध्ये ज्यामध्ये तुम्ही तुमची जी लिस्ट आहे ही ॲप्लिकेशन नंबर टाकून कशा प्रकारे आपण सांगितलेलं होतं तुम्हाला, तर अशा प्रकारे तुम्हाला ID टाकावं लागेल, तुमची जन्मतारीख टाकावी लागेल आणि कंटिन्यूला क्लिक करावं लागेल। कंटिन्यूला क्लिक केले की तुमच्यासमोर संपूर्ण अलॉटमेंट जी लिस्ट आहे जसे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बघितलेली आहे फर्स्ट इयरच्या, त्या प्रकारे तुम्ही तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता। तर हे ऑप्शन उपलब्ध होऊन जाणार, सध्या साईडवर अपलोडिंग सुरू असू शकते त्यामुळे। तर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जेही वाट बघत होते त्यांनी सध्या आपले इन्स्टिट्यूटनुसार सध्या जेही अलॉटमेंट आहे हे चेक करून घ्या। ऑप्शन आल्यानंतर त्या प्रकारे चेक करा आणि उद्यापासून जर तुम्ही ॲडमिशन प्रोसेस करू शकता तर लॉग इनमधून सीट ॲक्सेप्टन्स, बेटरमेंट आणि फ्रीज हे ऑप्शन तुम्हाला यामधून चूज करायचं आहे। ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला फ्रीजचं ऑप्शन चूज करावं लागेल आणि जर तुम्हाला नेक्स्ट राऊंड ट्राय करायचं असेल तर तुम्ही बेटरमेंट करू शकता, ठीक आहे। फक्त यामध्ये एकच कंडिशन आहे की 1 नंबरचं जर कॉलेज मिळालं असेल म्हणजे सिरीजनुसार तर तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म घ्यावीच लागेल आणि ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागणारच नाही ते विद्यार्थी राऊंड 2 ट्राय करू शकतात डायरेक्टली काही न करता। आणि ज्यांना कॉलेज मिळालेलं असेल 1 नंबरवाल्यांनी प्रवेश घ्या, 2 नंबरपासून तर बाकी कोणतेही कॉलेज लागले असेल तर तुम्ही घेऊ शकता म्हणजे फ्रीज करू शकता, अदरवाईज तुम्ही बेटरमेंटसुद्धा करू शकता म्हणजे ते कॉलेज तुमच्याकडे रिझर्व राहणार आणि तुम्ही नेक्स्ट राऊंड ट्राय करू शकता। तर अशा प्रकारे ही संपूर्ण अपडेट असेल। उद्या ॲडमिशन प्रोसेस, सीट ॲक्सेप्टन्स कशा प्रकारे राहणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।